समाज मात्र फुटून देऊ नका ही मला तुम्हाला हात जोडून विनंती. कोणाच्या राजकारणासाठी कोणाच्या स्वार्थासाठी माझा समाज फुटू देऊ नका. चार चार पावलं मागे सरकत जात, एकमेकाचं ऐकायचं, एकमेकाला साथ द्यायची, सहकार्य करायचं, पण एकजूट फुटू देऊ नका. कारण माझा समाज खूप वर्षानंतर एकत्र आला. हे दिवस बघण्यासाठी समाजानं खूप खस्ता खाल्ल्या. खूप दिवस माझा समाज हा मराठा समाज एक होण्याची वाट बघत होता. आज माझा समाज सोन्यासारखा आहे, बलाढ्य हा एकजूट झाला. याची एकजूट फुटून देऊ नका. कारण माझ्यानंतर तुमच्या खांद्यावर जबाबदारी असणारी. शेवटी शरीर आहे, शेवटी ते मशीन आहे, ते कधी बंद पडल आणि कधी मरण येईल माहित नाही. कारण माझ्या आत्ताच्या वेदना अशा आहेत की माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहेत माझे किती हाल आहेत. पण या समाजासाठी माझ्या वेदना मी समोर कधीच येऊ देत नाही, येऊ सुद्धा देणार नाही. फक्त माझा समाज सांभाळ. आणि 25 तारखेला आपल्या गावासह परिसरातले सगळे गाव एकजूट करा. आणि 25 तारखेला माता मावल्यासह एकही गावातला माणूस घरी राहू नका. 25 तारखेला एक दिवस सगळे अंतरवाली या. आणि या समाजाला राज्यातल्या, जिल्ह्यातल्या, तुमच्या तालुक्यातल्या